एकंदरीत ट्युबरक्युलोसिसचे पेशंट किती आहेत याची आकडेवारी जाहीर केली आहे आणि ती म्हणजे 24,40,04,000 टीबीचे पेशंट्स आहेत आणि 2019 मध्ये जे टीबीचे पेशंट जे वारले बिचारे त्यांचा आकडा हा 79,144 आहे. 2019 मध्ये टीबीने वारलेले पेशंट जे आहेत ते 79,144 असा असताना आकडा म्हणजे 79,144 2019 मध्ये वारले अशी असणारी फिगर आहे आणि तीच फिगर आपण असणार कोरोनाची आपण असायला पाहिजे. तर त्या कोरोनाच्या फिगरच्या तुलनेत माणसं जास्ती सापडतात याच्याबद्दल दुमत नाही, पण आतापर्यंत कोरोनामुळे ज्यांचा डेथ झालाय तो असणारा 14,894 असा आहे. टीबीने पेशंट जास्ती वाढले आणि कोरोनाने असताना पेशंट तेवढ्या प्रमाणात दगावले नाही अशी असणारी परिस्थिती आहे. टीबीच्या वेळेस लॉकडाऊन झालेलं दिसत नाही, पण कोरोनाच्या नावाने असताना लॉकडाऊन पूर्णपणे झालेलं दिसतंय. सोलापूर शहरातील ग्रामीण यांचा असताना सुद्धा अहवाल आपण बघितला तर शहरामध्ये 1,997 एवढे आहेत आणि ग्रामीण मध्ये 2,015 आहे. 215 आहे, सॉरी. एकंदरीत पूर्णपणे मला वाटतं आता कुठेतरी विचार करण्याची गरज आलेली आहे की ह्या कोरोनाच्या नावाने जो काही असणारा देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आलेला आहे आणि त्या लॉकडाऊनमुळे अनेक जण उपाशी आहेत, उपासमार होतोय. ज्यांच्याकडे कामं होती त्यांची कामं सुटलेली आहेत. अनेक कारखाने बंद झालेले आहेत आणि सगळ्यात मोठं की सर्वसामान्य माणूस याला या मोबाईलच्या मार्फत भीती दाखवणे येते. तुमच्याकडे सिम कार्ड कुठलेही असेल पण जी रिंगटोन वाजते ती रिंगटोन म्हणजे कोविड-19 वाजते, कोरोनाची वाजते आणि तुम्ही घरात जर स्वतःला कोंडून घेतलं नाही तर तुम्हाला कोरोना होणार आणि कोरोना झाला की तुमचं मरण अटल. 3 महिने झाले तरी ती रिंगटोन अजून बदललेली नाही. याच्या पाठीमागे काय षडयंत्र आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं तोंड उघडल्याशिवाय कळणार नाही, माहिती दिल्याशिवाय कळणार नाही. एकंदरीत कोरोना असा दिसतोय की परदेशातून आलेला आहे, म्हणजे परदेशी माणूस या देशामध्ये आला, तो घेऊन आला. इथे काही लोकांना झालं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. जी काही भीती सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये भरलेली आहे
मी आकडेवारी याच्यासाठीच दिली आहे की जीबीडी जास्ती माणसं मिळली पण कोरोनाने कमी मिळली. माझं सगळं पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की मागच्या वर्षी म्हणजे 2000 जानेवारी 1 म्हणजे जानेवारी 1 2019 ते 31 डिसेंबर 2019 या वर्षी किती माणसं आपल्याकडून निघून गेले, त्यांचा मृत्यू झाला, महिनाभर आपण असताना त्यांचं आकडेवारी द्यावी. आणि दुसरं 1 जानेवारी 2020 ते आज 25 जून 2020 हे दोन वेगवेगळे आकडे जे आहेत हे लोकांसमोर आपण असं मांडावेत अशी माझी विनंती आहे. त्या लोकांच्या मनामध्ये जी भीती या कोरोनाच्या निमित्ताने शासनाने जी बसवली ती भीती जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणूस हा आपलं नॉर्मल जीवन ज्याला आपण म्हणतो हे जगायला सुरुवात करणार नाही. आणि म्हणून ती आकडेवारी देणं हे महत्वाचं आहे. मी निश्चितपणे सांगेन की मागच्या वर्षापेक्षा या वर्षी कमी माणसं. कोरोनाने माणसं दगावतात आहेत असं आपण म्हणतोय, त्याच्यामध्ये आकडेवारी मोठी झाली पाहिजे पण ते आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून मी सर्वसामान्य माणसाला विनंती करतोय की शासनाने जे आपल्याला कोरोनाच्या निमित्ताने ब्लॅकमेल केले, आपलं आयुष्य पूर्णपणे असं उद्ध्वस्त केलेलं आहे, 30 तारखेपर्यंत वाट न बघता आपण असताना आपलं आयुष्य नॉर्मल रित्याने जगायला सुरुवात करावी. आज बापात बाप राहिला नाही, लेखात लेख राहिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. घरात आपण कोणाला घ्यायला तयार नाही आणि आपण कोणाला भेटायलाही तयार नाही. हे जे एकलकोंडी जीवन भारतीय जनता पक्षाने सुरुवात केलेलं आहे हे सर्वसामान्य जीवन आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. तर विनोद मिसळून राहणं हे असणारं सामान्य माणसाचं जीवन आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला माझी असणारी विनंती आहे की शासनाची वाट बघू नका. केंद्रामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल पॉलिटिकल लिडरशिप नावाची गोष्ट शिल्लकच राहिलेली नाही. मी शिक्षणाचं उदाहरण देईन. शाळा चालू करायच्या की न चालू करायच्या हा तुम्ही निर्णय घ्या ना. तो जिल्हा पातळीवरती कशाला सोडताय? चालू करायचे असेल तर म्हणा चालू करा, या दिवसापासून चालू करा. आईबाप ठरवतील की आपली पोरं शाळेमध्ये पाठवायचं की न पाठवायचं. पण शासनच आम्ही 26 जुलैला सुरुवात करू. आता हा 26 जुलैचा मुहूर्त काय राहता आम्हाला कोणत्या नाही. तुम्ही 26 जुलैची तारीख काढली कशी ही तर आम्हाला सांगा पाहिजे ना. सामान्य माणसाला सांगा की बाई या दिवसामध्ये पूर्णपणे 100% कोरोना जाणार आहे का. इथे अनेक व्हायरस येऊन गेले. मी आज सरळ म्हणतो की आपण सगळेजण जिवंत आहोत याचं एकमेव कारण इथल्या हेल्थ डिपार्टमेंटने आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळे व्हायरस टाकलेले आहेत. मग मलेरियाचा असेल, कोलोराचा असेल, आमुक्याचा असेल, H1चा असेल, त्याच्यानंतर मध्यंतरी आलेलं फ्लू असेल, या सगळ्याचे जे काही व्हायरस आपल्या अंगामध्ये टाकलेला आहे तो आता नवीन व्हायरस काय आतमध्ये घ्यायला तयार नाही. म्हणून आपण वाचलो अशी असणारी परिस्थिती.
तेव्हा इथल्या हेल्थ डिपार्टमेंटने आपल्याला जगवलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लॉकडाऊनने अजिबात आम्हाला जगवलेलं नाही, तर उलट लॉकडाऊनने अनेक माणसं सायकॅट्रिक पेशंट झालेत अशी असणारी परिस्थिती आहे. सोलापूरमध्ये 4 सायकॅट्रिक डॉक्टर्स आहेत. त्यांचा फक्त इंटरव्ह्यू घ्या की जानेवारीच्या अगोदर त्यांना किती पेशंट होते आणि जानेवारीच्या नंतर त्यांची पेशंटची संख्या किती वाढली असं लक्षात घ्या. त्याच्यामुळे कोरोनाने काय केलं असेल तर सायकॅट्रिक पेशंट वाढवले आणि सायकॅट्रिक डॉक्टरांची असणारी भरमसाठ प्रॅक्टिस वाढवली अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी सर्वसामान्य माणसाला असताना आवाहन करतोय की हे शासन कोरोना संपलाय की तुम्ही असणारं अमुक करा तमुक करा, अजिबात नाही. 30 तारखेला सुद्धा लॉकडाऊन उठेल असं मला वाटत नाही. कारण ममता बॅनर्जींनी खेळ सुरुवात केला की तिने म्हटलं 31 जुलैपर्यंत आमच्या इथला सर्व लॉकडाऊन आहे. तिने आपले संघर्षाचं नेतृत्व जे आहे ते पुन्हा दाखवून दिलं की तुम्ही इतके दिवस मला शिव्या घालत होता, आता मीच तुम्हाला असणारा रॉंग बॉक्समध्ये उभे करते. 31 जुलैपर्यंत असणारा लॉकडाऊन आमच्या इथे आहे का ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्यांच्या इलेक्शन आहेत, जेवढ्या सभा कम्या होतील तेवढा असणारा तिला पाहिजे. तर तिने आपली लिडरशिप दाखवून दिली आणि लिडरशिपचा अभाव असल्यामुळे कुठल्या गरजेच्या व्यवसाय आहेत, कुठला गरजेचा व्यवसाय नाही हेही शासनाच्या लक्षात आलं. आता कुंभार आहे, लोहार आहे, सुतार आहे, नाभिक आहे, असे अनेक जणांची मी असे नावं घेऊ शकतो की ते जे काही निर्माण करतात ते लोकांना उपयुक्त आहे, आवश्यक आहे. आता हे जर आवश्यक असणाऱ्या ज्या वस्तू आहेत आणि हा जो सगळा बारा बलुतेदार असताना निर्माण करतो त्याच्यावरतीच तुम्ही असताना बंदी आणली असेल तर त्याची उपासमार झाली. आणि उपासमार झाल्यानंतर तुम्ही त्यांना असताना काय दिले? काही नाही. इव्हन जे 20 लाख कोटीचं असणारं जे पॅकेट आलेलं आहे त्या 20 लाख कोटीच्या पॅकेटमध्ये इथल्या बारा बलुतेदारांना काही आहे? काहीच नाही. का ते अनरजिस्टर्ड आहे, घरगुती उद्योग आहे, आपल्या गावामध्ये बसून असणारा तो उद्योग करतात. म्हणून पॅकेटच्या बाहेर असणारी ही जी सगळी मंडळी आहे या सगळ्या मंडळींना राज्य शासनाने तरी त्यांच्या पायावरती उभं करण्यासाठी एक पाऊल पुढे म्हणून असं असताना जे काही स्लोगन झाले त्याच्यामध्ये सुद्धा मला काही दिसत नाही. दुर्दैवाने मला असं वाटतंय की ही सगळी मंडळी मुसलमान आहेत की काय असं मला शंका यायला लागली. आणि म्हणून शासन यांच्याकडे असणारं दुर्लक्ष करतंय की काही ही असणारी परिस्थिती आहे. तर मी सर्वसामान्य माणसाला विनंती करतोय की त्यांनी असणारं सर्वसामान्य आपलं आयुष्य जगायला सुरुवात करावं. मलेरिया बरोबर आपण असणारा जगतो, कॉलेरा बरोबर आपण असणारा जगतो, स्वाईन फ्लू बरोबर आपण असणारा जगतो. तशाच रीतीने आता असणारा या कोरोना बरोबर सुद्धा आपल्याला जगायचं आहे ही मानसिकता करून त्यांनी आपलं नॉर्मल आयुष्य जगावं हे माझं त्यांना असणारं आव्हान आहे. शासनावरती अजिबात अवलंबून राहू नये ही माझी दुसरी विनंती. आपण आता विचार तो होईल, पण त्याच्या व्यतिरिक्त विक्री होईल का मला अजिबात दिसत नाही. त्याच्यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा पायावरती उभं राहण्यासाठी ना राज्य शासन ना केंद्र शासन पावलं उचलते की ज्याच्यामुळे विक्री वाढेल आणि विकत घेणारा वर्ग वाढेल अशा दृष्टीने मला कुठेच काही दिसत नाही. तर पेट्रोल लक्षात घ्या की मी जसं म्हणालो की हा या देशामध्ये इम्पोर्ट केलेला आजार आहे. त्या इम्पोर्ट करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिले आरोपी आहेत. आणि म्हणून मी मध्यंतरी म्हणालो होतो की ज्याच्या कुठल्या घरामधनं असणारं खऱ्या अर्थाने कोविड-19ने दगावला असेल
तर त्यांनी पंतप्रधानावरती 302चा गुन्हा हा दाखल केला पाहिजे. अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यक्रम घेण्यासाठी त्यांनी परदेशातल्या येणाऱ्या माणसावरती बंदी घालायला पाहिजे होती, ती घातली नाही. तसा सल्लाही देण्यात आला होता. त्याच्यामुळे हा जो परदेशी माणूस आला तो कोविड ह्या ठिकाणी घेऊन आला, त्यांनी लोकांना असताना बाधित केलेला आहे. सोलापूरमध्ये सुद्धा जे पहिल्या फेजमध्ये पेशंट निघाले ते सुद्धा बाहेरून आलेले होते, अशी असणारी परिस्थिती आहे. दुर्दैवाने शासनाने जागतिक स्तरावरती जे चाललं होतं त्याचंच अनुकरण केलं. त्यांनी आपलं परिस्थिती लक्षात घेतली नाही. तिथे शब्द कम्युनिटी हा शब्द वापरण्यात आला, आपल्या इथेही कम्युनिटी हा शब्द वापरण्यात आला. पण एकंदरीत असं दिसतंय की हा जी कोविडाची लागण जी झाली ती लागण ज्याला कोणाला पहिल्यांदा बाधित झाला त्यांनी त्याच्या कुटुंबाला घेरलं. त्याच्या कुटुंबाला घेरल्यानंतर त्यांनी त्याच्या मित्रमंडळीला घेरलं आणि मित्रमंडळीला घेरल्यानंतर तिसऱ्या ह्याच्यामध्ये तो ज्याला भेटला त्याला भेटला. ज्या शहरांमध्ये तिथल्या पालकमंत्र्यांनी एकतर कलेक्टरला अधिकार दिले असते तर हे काम व्यवस्थित झालं असतं. जिथे जिथे पालकमंत्र्यांचं हस्तक्षेप झाला तिथे तिथे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की पालकमंत्री जसं सांगेल तसंच करा. दुर्दैवाने पालकमंत्र्यांनी याचा बारकाईने अभ्यास केला नाही आणि म्हणून त्यांना गाईड करता आलं नाही. तर माझ्या दृष्टीने असणारा सोलापूर असेल किंवा इतर कुठलाही जिल्हा असेल, कोविडचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात जी आता आकडेवारी जाते, या आकडेवारीमध्ये सुद्धा एक राजकारण आहे. आपण असताना लक्षात घ्या. 15 दिवसापूर्वीचे माझी असणारी व्हिडिओ आपण बघितला असेल तर मी सरळ सरकारवरती आरोप केला होता की 30 जूनपर्यंत हे 5 लाखापर्यंत आकडा हा घेऊन जातील आणि माझ्या अंदाजानं आपण त्याच्यात जवळपास पोहोचलेलो आहोत. त्याच ह्याच्यामध्ये पंतप्रधानांना आवाहन केलं होतं की हे 5 लाखाचा आकडा पोहोचवण्याच्या पाठीमागे आंतरराष्ट्रीय निधी महामंडळं जी आहेत या महामंडळांनी तुम्हाला कंडिशन घातली आहे का की तुमच्याकडे अधिक पेशंट असेल तरच आम्ही तुम्हाला असताना मदत करू आणि तुमच्याकडे अधिक पेशंट नसतील तर आम्ही तुम्हाला मदत करणार नाही का? आता तुम्ही हे आकडेवारीचं राजकारण करताय का पैशासाठी? हा खुलासा करावा. तर का कोविडच्या निमित्ताने जी काही डेथ रेशिओ जो आहे पूर्णपणे फ्लॅट झालेला आहे असा दिसतोय.